बऱ्यापैकी मिसइन्फॉर्मेशन मीडियामध्ये आणि सगळीकडे चालू आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही सकाळी बैठक पण घेतली आणि बैठकीनंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण आपल्याला बोलवलं होतं. तर सध्याचा जो आम्ही स्टॉक घेतला त्या अनुषंगाने कुठेही आपल्याकडे पेट्रोल किंवा डोमेस्टिक गॅसचे जे पुरवठा आदेश आहेत फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्यामध्ये तुटवडा आम्हाला दिसून आला नाही. आपल्याकडे पेट्रोल पंपच्या बाबतीमध्ये मागच्या 2 दिवसामध्ये जे काही इन्सिडेंट्स घडले की काही ठिकाणी पेट्रोल पंप जे आहेत त्यांचं इंधन संपला त्याच्यावरती आम्ही सविस्तर चर्चा केली. तर थोडासा जो लक्षात आलाय तो असा आहे की पॅनिक बाईंग म्हणजे लोकांना काहीतरी अफवा पसरले की लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, पेट्रोल डिझेलचे दाम वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी तिकडे जाऊन कॅनमध्ये काही ठिकाणी सुद्धा गाड्यांमध्ये वारंवार पेट्रोल भरणं वगैरे अशा पद्धतीचे काही इन्सिडेंट्स घडले आणि ऑलमोस्ट प्रत्येक पेट्रोल पंपमध्ये समजा 100 रुपयाची विक्री जर होत असती तर ती 200 रुपयाची विक्री त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे त्यांचा जो डिझेल किंवा पेट्रोलचा पुरवठा होता तो समजा 24 तासामध्ये जर संपवायचा असता तर तो 12 तासामध्येच संपला आणि त्यांचा पुढचा स्टॉक येईपर्यंत थोडा वेळ लागला. त्यासोबतच BPCL, HPCL यांचे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन्स पण थोडे कडक लागू केले होते मार्च एंड असल्यामुळे डेबिटच्या अनुषंगाने. त्याच्यामुळे ही जे डिस्ट्रीब्युटर होते त्यांचे आणि कंपनीमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग्स होत्या तेही आम्ही क्लिअर केले जेणेकरून त्यांचा डेबिट वगैरेचा जो विषय आहे तो काही याच्यामध्ये येणार नाही आणि कुठेही असेन्शियल गुड्स म्हणून पेट्रोल डिझेलचा पुरवठा जो आहे तो त्याच्यामुळे ॲडव्हर्सली इफेक्ट होणार नाही. तर या सर्व गोष्टींची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने आपण इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. त्यासोबत कुठेही पेट्रोल डिझेलची होर्डिंग होऊ नये यासाठी कॅनमध्ये काय काय लोक जे डिझेलची येऊन मागणी करतायत यांच्याकडे तर ते इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण त्याच्यावरती बंदी घातली कारण त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण एक पत्र आलं होतं आणि आम्ही ते स्ट्रिक्टली कंप्लाय करण्यासाठी ऑल पेट्रोल पंप जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना इन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्यासोबतच जर कोणीही माणूस होर्डिंग करत असताना सापडला कुठल्याही माध्यमातून तर त्यांच्यावरती असेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आणि पेट्रोलियम अधिनियम खाली कारवाई केली जाणार आहे. यासाठी आम्ही आणि पोलीस विभागाने त्यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेतली आहे. सोबत गॅसच्या बाबतीमध्ये आज जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याप्रमाणे डोमेस्टिकचा पुरवठा सुरळीत होतोय. डोमेस्टिकच्या पुरवठ्यामध्ये एक 25 दिवसाची अट शासनाने जी घातलेली आहे दॅट इज जस्ट टू एन्श्योर की कोणी माणसं परत ते होर्डिंग करू नये आणि याचं काही ठिकाणी लोकांनी गैरसमज करून अफवा पसरवले आणि त्यामुळे लोकांमध्ये पॅनिक झाला आणि बरेचसे लोक त्याची डिमांड करायला लागले वगैरे असे विषय आले होते. पण डोमेस्टिकच्या बाबतीमध्ये आज रोजी आम्ही तिघांकडनं स्टॉक घेतला तर तो डोमेस्टिकचा पुरवठा सुरळीत चालू आहे. राहिला अपार्ट फ्रॉम डोमेस्टिक इतर पर्पसेसमध्ये तर इतर पर्पसेसमध्ये शासनाने काही प्रमाणात रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत. सो त्यांनी एडिशनल कमर्शियलचा काही 30% स्टॉक जो आधी रिलीज केला होता त्यामध्ये त्यांनी प्रायोरिटी सेक्टर डिफाईन करून दिलेले आहेत. त्या सेक्टर्सची लिस्ट, त्यांचे कन्झम्पन्स मागच्या महिन्याचे आणि आत्ताची त्यांची डिमांड या अनुषंगाने डिस्ट्रीब्युटरनेच त्यांचा ऋण रेकॉर्ड बघून त्यांना वाटप करावे. स्ट्रिक्टली आज रोजी आम्ही असे आदेश त्यांना दिलेले आहे जेणेकरून कुठलीही एजन्सी फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली आपल्याकडे विषय येतोय कॅन्टीन, स्कूल, हॉस्पिटल ते डिस्ट्रीब्युटर त्यांना सांगतात की आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही वगैरे हे कुठेही सांगण्यात येऊ नये म्हणून आम्ही स्ट्रिक्टली डिस्ट्रीब्युटर्सना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. एक पर्टिक्युलर विषय जो चर्चेला आला की समजा HPCLचं माझ्याकडे कनेक्शन होता आणि आज रोजी HPCL कडे जास्ती लोकांनी कमर्शियलची डिमांड केली आणि अजून त्यांना स्टॉक आला नाहीये तर जो काही अवेलेबल दुसरा वेंडर असेल त्यांच्याकडे जर त्यांनी रजिस्टर केला आणि यांच्याकडचे डॉक्युमेंट्स घेऊन दिले की मी मागच्या महिन्यामध्ये एवढा पुरवठा घेतला होता तर त्या कॅपॅसिटीमध्ये समजा जिथे 50%चे लिमिट आहे 50%, 70% आहे 70% त्या कॅटेगरीने आहे दुसरा जो वेंडर आहे तो त्यांना उपलब्ध करून देईल. तर या सर्व इन्स्ट्रक्शन्स आज आम्ही दिलेले आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं जसे वेळोवेळी आपल्याकडे इन्स्ट्रक्शन्स येतील स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यावरती आपल्याला इन्स्ट्रक्शन्स इश्यू करतो आणि डायनेमिकली ते आम्ही इन्स्ट्रक्शन्स खालपर्यंत पोहोचवतो. या अनुषंगाने आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुपचं पण नियोजन केलेलं आहे की त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या सर्व कंपनीजचे जे सेल्स रिलेटेड ऑफिशियल्स आहेत प्लस आमचे सप्लायचे ऑफिशियल्स आणि खालचा जो डिस्ट्रीब्युटर आहे
त्यांचे पण काही लोक राहतील. कुठेही काही प्रॉब्लेम आला तर एक प्रोएक्टिव्ह समन्वय होणार याच्यासाठी आम्ही ते नियोजन केलंय. याशिवाय आम्ही मागे पण प्रेस नोटमध्ये एक नंबर दिला होता. तरी पण समजा लोकांना कुठल्या पद्धतीची तक्रार असली तर त्यांनी ती आमच्याकडे त्या नंबरवरती तक्रार नोंदवावी आणि त्याच्यावरती जे तक्रार आलेल्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही डिसिजन जो आहे तो फास्ट गतीने घेऊ आणि रिस्पॉन्ड बॅक करू. सो एवढे थोडेसे इन्स्ट्रक्शन्स आम्ही सकाळची मीटिंगमध्ये घेतले आणि आपल्या माध्यमातून ते सर्व लोकांपर्यंत पोहोचतील अशी मी आशा करते.